नमस्कार, मी श्यामल साबळे, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त बांगलादेशी रोहिंग्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले। त्यामध्ये महाराष्ट्रातील टॉप 10 शहरांमध्ये भोकरदनचा समावेश असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली। किरीट सोमय्या यांनी आज जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेतली आहे। या भेटीदरम्यान या दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले। विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर विशेष करून आचारसंहितेच्या काळामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचे षडयंत्र सुरू होते। या संदर्भात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती। त्यानुसार आतापर्यंत 1,13,000 जन्ममृत्यूचे प्रमाणपत्र देण्यात आले। या प्रमाणपत्रामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका टॉप 10 मध्ये। या सर्व प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व प्रमाणपत्र स्थगित केले, अशी माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज दिली। जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणपत्र मागितली होती आणि सर्वात जास्त दिलीही आहेत। शासनाच्या अधिकृत यादीनुसार 11,491 प्रमाणपत्र मागणीचे अर्ज आले होते। त्यानुसार जालना 2,179, बदनापूर 613, भोकरदन 2,594, जाफराबाद 2,016, अंबड 1,853, घनसावंगी 1,353, परतूर 948 आणि मंठा 941 असे एकूण 11,491 प्रमाणपत्रांची मागणी होती। त्यापैकी 7,957 प्रमाणपत्र देण्यात आले, 164 प्रमाणपत्र फेटाळण्यात आले, तर विविध कारणांमुळे 3,370 प्रमाणपत्र प्रलंबित आहेत। महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचं एक षडयंत्र देवेंद्र फडणवीसनी उघडकीस आणलं आहे। गेल्या 6 महिन्यात 2,14,000 बांगलादेशी रोहिंग्यांनी त्यांचा जन्म 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्षापूर्वी महाराष्ट्रात झाला होता, आता अर्ज दिला, बोगस फर्जी कागदपत्र दिले। 1,13,000 लोकांना सर्टिफिकेट मिळालं, प्रमाणपत्र तहसीलदारांनी दिलं। हा अधिकार आधी मॅजिस्ट्रेटकडे होता। 2024 मध्ये ते तहसीलदारांना देण्यात आला आणि म्हणून आता फडणवीस सरकारने याला स्टे दिलेला आहे। जे महाराष्ट्रात या 2,14,000 मध्ये टॉप 10 महानगर आहेत, तालुके की जिथे सगळ्यात जास्त, त्यात मालेगाव आहे 4,000 अर्ज, सिल्लोड 4,800 अर्ज, अकोला, अमरावती, आणि त्या टॉप 10 मध्ये एक भोकरदन आहे। भोकरदन मध्ये 2,594 अर्ज आले। यातना 12 सोडून सगळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे। याची चौकशी झाली पाहिजे, फॉरेन्सिक ऑडिट केलं पाहिजे। इथे कशा पद्धतीने बोगस रेशन कार्ड, बोगस शाळेचे दाखले, कोणताही पुरावाच नाही दिला। आधी त्या मीटिंग मध्ये हे समोर आलं, कोणताही पुरावा नसताना त्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहेत। त्या सगळ्यांचं आतापर्यंत रिव्ह्यू केला जाणार आणि ज्या बांगलादेशींना सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं। गायत्रीनगर खून प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या उमेश काशीनाथ क्षीरसागर याला न्यायालयानं 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। सोमवारी उमेशने रमेश रागची हत्या करून पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं होतं।
27 जानेवारी रोजी गायत्रीनगर भागात आर्थिक व्यवहारातून रमेश गणपतराव राख या व्यक्तीचा खून करून संशयित आरोपी उमेश क्षीरसागर स्वतः हत्यारासह पोलीस ठाण्यात हजर झाला होता। संशयित आरोपी उमेश क्षीरसागर याला सदर बाजार पोलिसांनी आज न्यायालयासमोर हजर केले होते। न्यायालयाने संशयित आरोपी उमेश काशीनाथ क्षीरसागर याला 1 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे करतायत, अशी माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली। सांगा की गायत्री नगरला जो काल मर्डर झाला आहे त्या आरोपीला न्यायालयात हजर केले का? किती दिवसाचा PCR मिळाला आहे यामध्ये त्या आरोपीला? बरोबर आहे, काल एक इसम पोलीस स्टेशनला हजर झाला होता त्याच्या शस्त्रासह आणि त्याने एका व्यक्तीला मारला असं कळवलं होतं। त्याप्रमाणे सर्व पोलीस स्टाफ, फॉरेन्सिक टीम वगैरे तिथे गेली होती आणि तिथे मयताची पत्नी हजर होती आणि तिने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपींना उमेश काशीनाथ क्षीरसागर वय 36 वर्ष यांना आपण अटक केली होती आणि आज त्याला माननीय न्यायालयात हजर केले असता आणि आम्ही त्यांना PCR मागितलं होतं। त्यानुसार 5 दिवसाचा म्हणजे दिनांक 1/2/25पर्यंत माननीय न्यायालयाने त्याचा PCR मंजूर केलेला आहे। तर आता त्याबाबत आम्ही पुढील तपास करत आहोत। जालना शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाते। मात्र या मोहिमेत अतिक्रमण काढताना दुजाभाव केला जात असल्याची ओरड अतिक्रमण धारकांकडून केली जाते। मात्र आमची कारवाई नियमानुसार सुरू असल्याची प्रतिक्रिया महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी एमसी न्यूजशी बोलताना दिली आहे। जालना शहरात महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली जाते। मात्र या मोहिमेत एखाद्या अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण काढत्या वेळेस दुजाभाव केला जात असल्याची ओरड होऊ लागली आहे। या संदर्भात महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना विचारले असता त्यांनी बोलताना सांगितले की अशा कुठल्याही पद्धतीने आपण कारवाई करत नाही। जो काही आपला नगररचना विभाग आहे आणि गावाचा नकाशा आहे त्या नकाशाच्या आधारे जागेची आणि रस्त्याची रुंदी ठरवलेली असते आणि त्यानुसारच आपण संबंधित अतिक्रमण धारकास नोटीस देऊन अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश दिले जातात। सरकारी मालकीच्या जागेवर किंवा सार्वजनिक जागेवर जे कोणी अतिक्रमण करतात त्या जागेवर मार्क करूनच आपण त्या जागेवरील अतिक्रमण काढून घेतले जाते। त्यामध्ये आपण कुठलाही दुजाभाव अतिक्रमण धारकावर करत नसल्याचं आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितले। अतिक्रमण काढताना कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, अतिक्रमण काढताना अतिक्रमण धारकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे असे जाहीर आवाहन सुद्धा आयुक्त संतोष खांडेकर यांनी केले। पालिकेच्या वतीने अतिक्रमण मोहीम राबवली जाते। मात्र याच्यात काही नागरिकांचं म्हणणं की याच्यात दुजाभाव केला जातोय, काहींचं अतिक्रमण काढलं जाते, काहींचं तसंच ठेवलं जाते, काय सांगायचं? काय आहे की अशा पद्धतीनं आपण कोणतीही कारवाई करत नाही। जे आपलं नगररचना विभाग आहे आणि जे गाव नकाशा आहे त्या गाव नकाशावर जी रस्त्याची रुंदी दिलेली आहे आणि ज्या ठिकाणी लोकांनी बिल्डिंग परमिशन घेतल्यानंतर नवीन जी रस्त्यानं बाधित असणारी जागा सोडलेली आहे, या ज्या जागा सरकारी मालकीच्या आहेत आणि त्या सरकारी मालकीच्या जागेवर किंवा सार्वजनिक जागेवर रस्त्यावर जे कोणी अतिक्रमण करत आहेत ते जागा स्पेसिफिकली मार्क करून आपण टेक्निकली सर्व काम करतो आणि त्यानंतरच अतिक्रमण काढतो। बऱ्याचदा कसं होतं की काही खाजगी प्रॉपर्टी असते बाजूला आणि ती रस्त्यानं बाधित होत असते, परंतु तिचं संपादन केल्याशिवाय कोणत्याही खाजगी प्रॉपर्टीला आपल्याला निष्कासित करता येत नाही। त्याच्यामुळं कदाचित नागरिकांमध्ये गैरसमज होऊ शकतो, पण आपण आत्तापर्यंत जेवढी अतिक्रमणं काढलेत त्या प्रत्येक ठिकाणी असा कोणताही स्वरूपाचा दुजाभाव केलेला नाही। आणि माझी नागरिकांना विशेषतः जे अतिक्रमण करून इतके दिवस त्या मालमत्तेचा सार्वजनिक जागेचा वापर करत आहेत त्यांना विनंती आहे की आपण या मोहिमेमध्ये किंवा आम्ही अतिक्रमण काढत असताना सहकार्य करायचं आहे। आपण इतके दिवस त्या जागेचा वापर केलात, कदाचित नगरपालिकेनं दुर्लक्षच त्या बाबतीत केलेलं आहे आणि रहदारीची समस्या लक्षात घेता आणि नवीन रस्त्याची जी डेव्हलपमेंट आपण करतो आहे ती लक्षात घेता आपल्याला अतिक्रमण काढल्याशिवाय आपण शहरामध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत करू नाही शकणार। तर हे जे असे नागरिक आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, कोणत्याही स्वरूपात शासकीय कामात अडथळा होईल असं कोणतंही काम करू नये। आम्ही चुकीच्या पद्धतीनं काही होत असेल, आमचा एखादा क्षेत्रीय अधिकारी जर तसं काही वागत असेल तर ती कल्पना मला द्या आणि कामाचं स्वरूप आणि तुमचे अभिलेख जे काही डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध असतील आणि तुमची तक्रार जी असेल ती माझ्याकडे घेऊन आलात तर तुमचं योग्य पद्धतीने निरसन केलं जाईल। परंतु अतिक्रमण काढत असताना त्याला
स्वतःहून अडथळा करू नये अशी माझी विनंती आहे आणि जाहीर आवाहन आहे. जालना नांदेड या समृद्धी महामार्गाच्या योग्य मोबदल्यासाठी आजपासून शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. जालना तालुक्यातील देवमूर्ती, रामनगर, राममूर्ती, पानशेंदा या भागातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रशासनाच्या मनमानीला कंटाळलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. देवमूर्ती शिवारातील वृंदावन गोसेबा धामच्या पायथ्याशी शेतकऱ्यांनी आजपासून हे धरणे आंदोलन सुरू केले. जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी आणि नगर रचनाकार या तिघांनी मिळून नांदेड जालना समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा चंग बांधला असून त्यांना वेठीस धरल्याने कंटाळलेले शेतकरी जीवावर उदार झालेत. शेकडो शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने आता प्रशासनाच्या भूमीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. करतो आधी यांनी जमिनी घेतल्या सगळ्यांनी, मग त्या त्यांच्या नावावर आणखी कोणाच्या आधी लोकप्रतिनिधींच्या मंत्र्यांचे असू शकतात जमिनी. अगोदर लोकप्रतिनिधी यांनी जमिनी घेतल्या आणि मग त्यांचेच तिथलं अधिग्रहण केलं गेलं आणि 6 महिन्याच्या आत नोटिफिकेशन निघतं, त्यांच्या संयुक्त मोजण्या होत्या त्यांना. आणि भाव किती? कमीत कमी 1,69,00,000. गाव ह्या त्या टोकाला सिटीच्या 5 किलोमीटरवर खरपुडी गाव आणि 4 किलोमीटर आपलं गाव. समान अंतरावर आहे. 10-5 हजाराचा किंवा 10 लाख 2 लाखाचा बाजारभावात फरक पडेल. पण इथं 25 लाख देतात, तिथं 1.5 कोटी देतात. काय चाललंय काय? म्हणजे शासनाची तिजोरी काय मुक्त हस्ताने काही लोकांच्या ताब्यात द्यायला लागले संबंधित अधिकाऱ्यांची आणि यांच्या मैत्रीतून. याच्यात काय राजकारण आहे असं तुम्हाला वाटतंय का? राजकारण असलंय बी तर ह्या अधिकारी कशाला? जरी राजकारण असलं ना, कलेक्टर हा इथला एक पावर आहे. जे प्रशासन चालवायचं ही पोस्टच त्याच्याकरता आहे की त्यांनी त्यांच्या दृष्टीने चालव. राजकारण येत असतं, कधी दबाव येतो, कधी काय येतो. मला काही वाटत नाही कुणी काही आलंय नाही मध्ये. मध्यंतरी एका माझ्या आमदारांनी तक्रार केली होती, त्याचंही आम्ही सोक्षमोक्ष लावणार आहे की त्याच्यामुळेच हे प्रकरण लांबलेलं आहे. तेही आम्ही येणाऱ्या काळात त्याच्या बाबतीत बोलणार आहोत. पण आज एवढंच आहे की हे यांना आवरा. काल मी यांनाही निवेदन दिलंय शिंदे साहेबांना, हे यांचा जाब विचारा, नाही तर मग आम्हाला विषयाची बाटली देऊन सगळा खेळच खल्लास करा. शेवटी तुमचं आव्हान काय राहणार प्रशासनाला एकच आव्हान आहे की जितक्या लवकर होईल, जितक्या तातडीनं होईल, वेळ निघून जाण्याच्या आधी दखल घ्या. सगळ्या शेतकऱ्यांशी चर्चा करा आणि आम्ही सकारात्मक आहे. आम्हाला काही अवास्तव मागण्याच नाहीत. पण जे आहे आमचा हक्काचं द्या. तुम्ही काही जरी केलं असेल, तुमचा कायदा काही जरी म्हणत असेल तर याद राखा, एक असं एक उदाहरण तयार करू आम्ही की तुम्हाला रस्ता थांबवावं लागेल. हे आज छातीटोकपणे सांगतो, नाही तर आमच्या अंगावून बुलडोझर टाकून रस्ता न्यावं लागेल. जालना शहरातील नॅशनल भागात सोमवारी सायंकाळच्या वेळेत अचानक महावितरणचे वीज वाहिनी करणारे केबल तुटून मोटारसायकलवर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र वित्तहानी होऊन मोठी दुर्घटना टळली आहे. औरंगाबाद चौफुली परिसरात असलेल्या नॅशनल नगरमध्ये महावितरण कंपनीकडून वीज वाहिनीसाठी खांबावर केबल लावण्यात आले. मात्र सदरील केबल अखंड नसल्याने ठिकठिकाणी जॉईंट केलेले असल्याने वीज वाहिनी करणारे केबल तुटून खाली पडतीये. आज सायंकाळी हे केबल तुटून ऍक्टिव्हा मोपेड भर पडल्याने ती पूर्णपणे जळून खाक झालीये. विशेष म्हणजे जिथे केबल पडली त्या ठिकाणी नेहमी मुले खेळत असतात. जर या ठिकाणी मुले खेळत असती तर मोठी जीवितहानी झाल्याची भीती फखरुल उल्ला खान यांनी व्यक्त केली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या आग्रहानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांनी पाणी घेतलंय. मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. देशमुख कुटुंब देखील या आमरण उपोषणात सहभागी झालंय. देशमुख कुटुंब जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. यावेळी देशमुख कुटुंबांच्या आग्रहाखातर मनोज जरांगे यांनी पाणी घेतलं. मनोज जरांगे यांचा आमरण उपोषणाचा आजचा 4था दिवस असून जरांगे यांची तब्येत बिघडतीये. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मातोश्रींना मनोज जरांगे यांची बिघडलेली प्रकृती पाहून अश्रू अनावर झाले. धनंजय देशमुख हे मनोज जरांगेच्या सामूहिक उपोषणात सहभागी झालेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास या निर्णयाचं देशमुख कुटुंब स्वागतच करेल अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे. जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकारने विचार करावा अशी मागणीही धनंजय देशमुख यांनी केली. दादा, काय सांगायला? पाटलांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे, तुम्ही सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाला. आम्ही रात्रीपासून मी स्वतः आंदोलनात सहभागी झालेलो आहे. दादाची प्रकृती खालवलेली आहे. काल रात्री त्यांना बोलण्याची इच्छा असताना सुद्धा त्यांना बोलता नाही आलं. हातात हात घेतला फक्त. आणि मला देखील काय त्यांना बोलावं, काय म्हणजे विनंती करावं हे कळलं नाही. मी निर्णय घेतला की आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. ज्या समाजासाठी ज्या मागण्या आहेत, ज्या रस्ता आहेत,
यासाठी दादा मागील 1.5 वर्षापासून हे आंदोलन करत आहेत. त्यासाठी सर्व समाजाने सहभागी होणं गरजेचं आहे, कारण दादांची गरज समाजाला आहे आणि मी एक समाजाचा घटक असल्यामुळे या आंदोलनात माझं सहभागी होण्याचं माझं पण कर्तव्य आहे. म्हणून मी या आंदोलनात सहभागी झालेलो आहे आणि जोपर्यंत मला काही टेक्निकल काम येत नाही किंवा माझी तिकडे काही गरज असेल तरच मी जाणार नाही, इथंच थांबणार आहे. दादा, राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा घेण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वागत कराल काय? स्वागत करण्यापेक्षा ज्या प्रशासनातल्या सगळ्या हे कुडमुडून गेलेल्या सगळ्या संस्था आहेत, ज्यांनी या सगळ्या गोष्टीचा गंभीर परिणाम झालेला आहे, चुकीच्या गोष्टी करायला भाग पडला आहे सगळ्या, त्यासाठी सरकारला जे त्रास झालेला आहे किंवा सरकारला ज्या सगळ्या सगळे प्रश्न उभे राहिलेले आहेत सरकार पुढे, त्यासाठी सरकारने जे निर्णय घेतील जेणेकरून या आपल्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये कुठं अडसर ठरत आहेत, त्यासाठी त्यांनी ते निर्णय घेतले पाहिजेत. ते त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. यासाठी आम्ही पण मागणी करतो की जे तुम्हाला उचित आहे, जे तुम्हाला ह्या समाजामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या, ज्या गोष्टी घडू नयेत यासाठी पावले उचलावं लागतील ते त्यांनी उचलावीत. आम्ही त्यांनी जे निर्णय घेतील त्यावर आम्ही त्याचा स्वीकार करू की हे त्यासाठी केलेलं आहे आणि आम्ही त्याची वाट बघतो. जालना शहरातील वर्दळीचे व गर्दीचे असलेले रस्ते अतिक्रमणात अडकले. त्यातच पथविक्रेत्यांचा प्रश्नही मार्गी लागत नसल्याने रस्त्यांवर अडथळा निर्माण होतोय. जालना शहरातील पथविक्रेत्यांना ना ओळखपत्र, ना व्यवसाय करण्याची लायसन्स, ना हक्काची जागा मिळत नसल्या कारणाने विक्रेत्यांची नुसती फरफट होत आहे. पथविक्रेत्यांची नोंदणी होऊन समिती स्थापन करण्यात आली असून मात्र अजून पथविक्रेत्यांना जागा निश्चितीकरण आणि आय कार्ड वाटप न झाल्याने पथविक्रेत्यांचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. तर एकीकडे फळ विक्रेत्यांसाठी अर्थात हॉकर्ससाठी जे नियम बनवले आहेत त्या नियमांमध्ये कोणत्याही फळ विक्रेत्याला किंवा पथविक्रेत्याला एका ठिकाणी बसून व्यवसाय करता येणार नाही. प्रत्येकाने त्याचा व्यवसाय हा फिरून हातगाडीवर करायचा आहे. स्वच्छतेचे नियम पाळायचे आहेत. आपला व्यवसाय करताना रहदारीला अडथळा निर्माण करता कामा नये. फळ विक्रेत्याने सिंगल यूज प्लास्टिक पिशवीचा वापर करू नये किंवा ग्राहकालाही देऊ नये. आजच्या काळात प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण झालेली पर्यावरणीय असंतुलन ही एक मोठी समस्या बनली आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्लास्टिक वापरामुळे मानवी आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत आहेत. या सर्व बाबींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितलं आहे. विक्रेते फुटपाथवर विक्री करणार आहेत, त्यांना अद्यापही आयडेंटिटी कार्ड किंवा त्यांना जागा निश्चित करून दिलेली नाही. काय आहे की फळ विक्रेत्यांसाठी जो हॉकर्ससाठी जे नियम बनवले आहेत त्या नियमामध्ये कोणत्याही फळ विक्रेत्याने एका ठिकाणी बसून व्यवसाय करणं नाही. प्रत्येकाने त्यांचा व्यवसाय हा फिरून हातगाडीवर करायचा आहे. वास्तविक आपल्याकडे हातगाड्या आणि अशा प्रकारे उपजीविका करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि कदाचित त्याच्यामुळे बऱ्याचदा मोठे मोठे रस्ते पण हे झालेले आहेत, कंजेस्टेड, छोटे अरुंद झालेले आहेत. आम्ही आता इथून पुढे जेव्हा आम्हाला गरज पडेल त्यावेळी हे जे महत्त्वाचे चौक आहेत, महत्त्वाचे मोठे रस्ते आहेत, त्यावरचे जे हातगाड्या आणि इतर अतिक्रमणं आहेत ती अतिक्रमणं आम्ही काढणार आहोत. हे जे फिरते व्यवसाय करणारे जी लोक आहेत त्यांना आमची विनंती आहे की आपण परिसरात फिरून व्यवसाय करायचा आहे. आपण एका ठिकाणी बसून कोणताही व्यवसाय करता येत नाही. त्यामध्ये काही अपवाद आहेत. त्या अपवादात्मक व्यवसायांना फक्त आपल्याला एका ठिकाणी बसून व्यवसाय करायची परवानगी देता येते आणि ही बाब आम्ही हॉकर्सची मध्यंतरी आम्ही कमिटी नेमली, तर त्या कमिटीच्या सर्व सदस्यांना या बाबीची जाणीव आहे. आपल्याला व्यवसाय करण्याचा घटनेने दिलेला अधिकार आहे, परंतु तो अधिकार वापरत असताना आपण इतरांना रहदारीस आणि अस्वच्छतेचे प्रश्न निर्माण होतील अशा स्वरूपात कोणताही व्यवसाय करता येणार नाही. प्रत्येकाने ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी डस्टबिन ठेवल्या पाहिजेत. प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे. परवाच माननीय पालकमंत्री महोदयांनी पहिल्या वेळी किंवा पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालयामध्ये प्लास्टिकचा पूर्ण वापर बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. हळूहळू खरं तर सिंगल यूज प्लास्टिकचा वापर कायद्यानंच बंद आहे, त्याला 2-4 वर्ष झाली, परंतु आपण आजही बहुतेक हॉकर्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करतात
जर असं आढळलं आणि आमच्याकडे त्यांची नोंदणी असेल तर ती नोंदणी आम्ही रद्द करू आणि त्यांना आम्ही व्यवसाय करायला प्रतिबंध करू. कोणत्याही हॉकर्सवाल्यांनी सिंगल यूज प्लास्टिकची पिशवी वापरायची नाही, ती ग्राहकांना द्यायची नाही आणि ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी स्वतःहून घरून कापडी पिशवी घेऊन बाजारामध्ये यायचं. याबरोबर ज्याला बातमीपत्र ते संपलंय. पाहत राहा MC न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.